कला दर्पण न्यूज। इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून हे कामगारांचं शहर आहे। या ठिकाणी कार्यरत गोरगरीब सर्वसामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्य सुविधांसाठी शहरात SSME अंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून रुग्णसेवा आणि शुश्रूषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे। डॉक्टर सुषमा पुजारी यांच्या सहकार्याने हे केंद्र नजीकच्या काळात सुरू होणार असल्याची माहिती आज माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली। येथील श्री शंभूतीर्थ परिसरात समस्त धनगर समाजाच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। श्री आवाडे यांनी इचलकरंजी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कामगार कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत। शहराचं औद्योगिकीकरण वेगाने वाढत जात असून कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे। त्यामुळे आता कार्यरत गोरगरीब सर्वसामान्य कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणं तसेच वेगवेगळ्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुषमा पुजारी यांच्या सहकार्याने कामगारांच्या आजारीपणात सेवा शुश्रूषा करण्यासाठी रुग्णसेवा आणि शुश्रूषा केंद्र सुरू करणार आहेत। त्याअंतर्गत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तसेच ज्यांच्या घरी सेवा शुश्रूषेची सोय नाही अशा रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणं औषधोपचार करणं सोयीचे होणार असल्याचं सांगितलं। यावेळी भावी पिढीला अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची व इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शहापूर येथील चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यात आला अशी मागणी पांडुरंग सोलगे आणि अशोक पुजारी यांनी यावेळी केली। याप्रसंगी विठ्ठल चोपडे, रवी राजपुते, राजू पुजारी, डॉक्टर सुषमा पुजारी, सौ ध्रुवती दळवाई, विद्या लवटे, पैलवान अमृत भोसले, ओंकार सुर्वे, अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, नागेश पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.